नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाचा नवीन हॉटस्पॉट ठरत असलेल्या बोरगाव गावामध्ये मी आत्ता आहे आणि या ठिकाणी भूकंपामुळे इथल्या घरांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत। आपण समोर जर दृश्यांमध्ये बघितलं तर भूकंपाच्या धक्क्याने ह्या अशा पद्धतीने घरांच्या भिंतींना भेगा पडलेल्या आहेत। बरं, एकाच ठिकाणी या भेगा पडलेल्या नाहीत, तर घरामध्ये सर्वच ठिकाणी सर्वच भिंतींना आपल्याला भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे गेल्याचं बघायला मिळेल। या दुसऱ्या रूममध्ये देखील आपण जर बघितलं तर समोर पूर्ण वरून खालीपर्यंत मोठी भेग भूकंपाच्या धक्क्यांमुळे हे तडे गेलेले आहेत भिंतींना। बरं, हे एका घरामध्ये झालेलं नाहीये, बोरगावमध्ये अनेक ठिकाणी घरांना अशाच पद्धतीने भिंतींना मोठमोठे तडे। नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि या भूकंपाचा नवा हॉटस्पॉट ठरतोय तो सुरगाणा तालुक्यातील बोरगाव। या बोरगाव गावात मी आत्ता आहे। बोरगावची ही बाजारपेठ आहे। मागच्या काही दिवसांपासून केंद्रबिंदू जो आहे तो भूकंपाचा याच सगळ्या परिसरामध्ये असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे आत्तापर्यंत कधीच इथल्या ग्रामस्थांना भूकंप काय असतो हे देखील माहीत नव्हतं। मात्र आता दररोज 3 ते 4 वेळा, कधी दिवसा तर कधी रात्री देखील भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। त्यामुळे प्रचंड दहशत सध्या इथल्या ग्रामस्थांमध्ये बघायला मिळते। शनिवारी जो भूकंप झालेला होता तो 4.3 रिश्टर स्केलचा होता, की ज्यामुळे या ठिकाणी या गावांमध्ये अनेक घरांना तडे गेले। अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर भांडे खाली पडत होते। नेमकं काय होतं हे कुणालाही समजत नव्हतं। प्रत्येकजण त्या रात्री आपल्या जीव मुठीत घेऊन घराच्या बाहेर पळत होता। संपूर्ण रात्र या ग्रामस्थांनी खरं तर घराबाहेरच जागून काढली। ताई, नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी रात्री 10 वाजता भूकंप झाला। काय झालं काय कळालंच नाही। इतके घरातले भांडे हलायचे, पलंग हलायला लागला, फॅन हलायला लागला। तेव्हा लहान मुलांना घेऊन आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि आवाज आला, इतका जोरात आवाज होता तो की बस काय झालं आम्हाला समजतच नव्हतं काय झालं। त्यामुळे जीव मुठीत धरून आम्ही पळालो बाहेर। त्यानंतर पण भूकंपाचे हो, सारखे जाणवत आहे। त्या दिवशी नंतर तो 10 नंतर झाला, नंतर अर्ध्या तासांनी परत सुरू झाला। तेव्हा पण तो पण चांगला होता। आता काय परिणाम? तुमचं दुकान आहे हे सगळं किराणा सामानाचं, काय एकूणच या सगळ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिणाम जाणवतोय? हो, जाणवतोय ना। माणसं म्हणजे व्यवसायामध्ये बी सध्या मंदी चालू आहे आणि लोक प्रत्येक जीव असं रात्र झाली की आम्हाला जीव मुठीत धरून राहावं लागतं की कधी काय होईल आणि कधी काय नाही, असं होतंय। त्याच्यामुळं खूप जीव घाबरतो आमचा। या सगळ्या तुमच्या बोरगावमध्ये आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातून दररोज लोक खरेदीसाठी येत असतात, तुमचं त्यांच्याशी बोलणं होतं? हो, होतं। प्रत्येक जण सांगतं ना, आमच्या इथं झाला, आम्ही बाहेर पळालो, रात्रभर घरातच गेलो नाही, कधी भिंत पडेल का काय असं भीती वाटते। म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये घबराट निर्माण झालेली। या ताईंचं किराणा दुकान आहे बोरगावच्या मुख्य बाजारपेठेमध्ये। दादा, शनिवारी मोठा भूकंपाचा धक्का जाणवला होता, त्यानंतर सातत्याने धक्के जाणवत आहे, काय नेमकं मनामध्ये आता वातावरण आहे, काय नेमकं वाटतं? खरं सांगायचं गेलं तर एक 8-15 दिवसापासून इथे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि त्याचा असं काही नाही, वेळ नाही ठरलेली। तो भूकंपाचा धक्का केव्हाही जाणवतोय, त्याच्यामुळं केव्हा काय होईल असं काही सांगता येत नाही आहे। पण आता असं वाटतं आहे का आता ती सवय झाली, काही थोडे थोडे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि प्रशासनाकडून जी काही माहिती मिळाली त्याच्यावरून तरी असं जाणवत आहेत का हे फक्त सौम्य धक्के आहेत, त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही त्यांनी सांगितल्यामुळं आम्हाला तरी आता असं वाटतं आहे का याची सवय करून घ्यावी लागेल। कारण ज्याप्रमाणे आत्तापर्यंत माहिती मिळाली की अति पावसाच्या प्रमाणामुळे हे सर्व काही जाणवतं आहे। पण आता हे शनिवारी सगळ्यात मोठा धक्का जाणवला, काही घरांना तडे त्या गेले। दिवशी तर जो धक्का जाणवला, मी साधारणपणे घरी होतो, जेवण वगैरे झालं आणि मी बेडवर बसलो असताना तो जो धक्का जाणवला तो आत्तापर्यंतचा तरी मला आठवतो तो सर्वात मोठा होता। कारण एक 5-6 सेकंद पूर्ण घर हालत होतं, अक्षरशः घरातल्या वस्तू खाली पडून आल्या होत्या आणि मी जेवण झाल्यानंतर बसलेलो असताना तो टेबलसुद्धा पूर्ण असं हलवलेल्यासारखं जाणवलं। म्हणजे त्यावेळेला काय करावं हे सुद्धा समजत नव्हतं। पण ती वेळ टळून गेली, त्याच्यानंतर पुन्हा काही जाणवलं नाही आणि आज सकाळीसुद्धा हा धक्का जाणवलेला आहे।
दुकान आहे तुमचं या ठिकाणी, इथे काही नुकसान किंवा एकंदरीत इथे सगळ्या ग्रामीण भागातून दररोज लोक येतात, काय प्रत्येकाच्या मनात काय म्हणजे भावना आहे? नाही, थोडंसं तरी एक संशय म्हणजे भीतीचं थोडंसं वातावरण आहे. पण जास्तही लोक घाबरलेले नाही आहेत, कारण नुकसान अजूनपर्यंत कुठं झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं लोक भीती बाळगून आहेत, पण निर्धास्त आहेत. हे सगळे व्यावसायिक आहेत, कुणाचं किराणा दुकान आहे, वेगवेगळ्या याचं दुकान आहे, मुख्य बाजारपेठ आहे ही. या ठिकाणी आपण अगदी सर्वसामान्य बोरगावकरांशी त्यांच्या भावना जाणून घेतोय. तुम्हाला भीती वाटत नाही का? आता इथे तुम्ही भाजी विकताय, भूकंपाचे धक्के जाणवत आहे. ते तर जाणवता येतच, पण त्याची भीती तर वाटते तर खरी आम्हाला. पण मग करायचं काय? त्याच्यात काही खुलासा असेल तेवढं करायचं, झालं तेवढं. मोठा धक्का जाणवला होता त्यावेळी काय झालं? त्यावेळेस तर आम्ही रात्रभर झोपलो नव्हतो. रात्रभर आम्ही जागीच होतो. आम्हाला म्हणजे झोप म्हणजे काय ते आम्हाला काही हेच नाही. रात्र आम्ही जागत राहतो. रात्रभर सारखे धक्के बसतच राहतात. आम्हाला काहीतरी त्याची जाणकारी आम्हाला हे होतेच. सकाळी पण तसंच राहतं. बरं, बाजारपेठेमध्ये आता तुम्ही इथे भाजी विकताय, फळं विकताय, बाजारपेठेमध्ये काय वातावरण आहे, काय परिस्थिती लोकांमध्ये? लोकांमध्ये तर सगळे घाबरले सारखेच आहेत. सगळे घाबरतातच. सगळे लोक घाबरूनच राहिलेत आजपर्यंत. बरं, हे बाजारपेठ आहे तुमची, रोज जेवढी लोक येतात तेवढी आता पण येतात की काही परिणाम झालाय? नाही, आता लोक कमी झाले, थोडे कमी झाले. पहिले यायचे बा, पण आता कमी होऊन गेले. हादरे बसत सुटले ते सगळे लोक घाबरूनच राहिलेत. असं आहे. म्हणजे बाजारपेठेवर पण परिणाम झाला? हो, बाजारपेठेवर पण परिणाम आहे. या ताई आहेत, यांचं या ठिकाणी हे फळं आणि भाजी त्या विकतात. हा सगळा बोरगावचा मुख्य बाजारपेठेचा परिसर आहे आणि हाच जो रस्ता आहे हा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडतो. कारण इथूनच पुढे जर आपण गेलो तर पुढे आपल्याला गुजरात राज्याची हद्द येते आणि पुढे गुजरात राज्य सुरू होतं, सापुतारा सुरू होतं. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात दररोज होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून जे धक्के जाणवत आहेत त्याचा परिणाम इथल्या बाजारपेठेवर देखील काही प्रमाणात जाणवतोय. कारण नागरिकांमध्ये, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण आहे. मावशी, भूकंपाचे धक्के जाणवले होते, हा, खूप काय नेमकं झालं होतं? खूप जाणवले धक्के. आणि शनिवारी तर एकदम जोरात धक्का बसला आणि भांडे बी असे खळखळले आणि भीतीला बी तिचा. इथे तुमचे दुकान आहे, सगळा बाजारपेठेचा परिसर आहे, इथे काही झालं होतं का? इथं नुसतं जोरात आवाज आलता मला. इथं भिंतीला एकदम जोरात कडकनी आवाज. मी एकदम उठली आणि बाजूला अशी उभी राहिली. आता इथे दुकान आहे तुमचं, तुम्ही इथे रोज व्यवसाय करता, काय भूकंपाच्या धक्क्यानंतर बाजारपेठेवर काय परिणाम झाला? मग ते असं माणूस घाबरून गेला ना जोरात असं, त्याच्यामुळे मग याच्यासारखं असं भीती वाटते बाबा. शनिवार तर एकदम जोरात बसला धक्का. हे जे आजूबाजूच्या गावातून, आदिवासी पाड्यावरून लोक रोज येतात, त्याच्यावर काय तुमच्या व्यवहारावर, बाजारपेठेवर काही परिणाम झाला? मग थोडं घाबरताना लोक असे. किती परिणाम झाला? खूप परिणाम झाला. खूप रोज बसून राहिले ना धक्के, आणि ते पण जोरात बसताना. त्याच्यात म्हणून आम्ही बाहेर पडतो, घरातून बाहेर जेवताना सुद्धा बाहेर निघतो. व्यवहार पण कमी झाले? हा, कमी झालेले आहेत ना. किती परिणाम झालाय? म्हणजे आधी किती होता, आता किती झाला? आणि पहिले जास्त होता, आता कमी झालं बाबा. जसे लोक थोडेसे हे झाले ना असं. इथल्या बाजारपेठेवर देखील या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कारण याआधी जितक्या संख्येने आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांवरून, गावांमधून माणसं या ठिकाणी यायची आणि त्यामुळे ही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आजूबाजूची जेवढी गावं आहेत त्यांच्यासाठी बाजारात काही खरेदी करायची असेल तर त्यासाठी ही सगळ्यात मोठी या परिसरातली बाजारपेठ आहे. दादा, भूकंपाच्या धक्क्यानंतर काय परिणाम झाला आहे बाजारपेठेवर? बाजारपेठेवर खूप परिणाम झाला आहे सर. बरेच जणांना भीती येऊन गेली भूकंपामुळे. रोज सारखे हादरे होत राहत आहेत ना, त्या हिशोबाने. आपण पाहतोय की इथल्या प्रत्येक व्यक्तीशी, इथल्या दुकानदार असतील, व्यावसायिक असतील, प्रत्येकाशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या भावना, त्यांची आपबीती जाणून घेतोय. प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे. कधी पुन्हा भूकंप होईल हे कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे या बाजारपेठेमधले जे दैनंदिन व्यवहार आहे त्याच्यावर परिणाम झाला आहे. भूकंपाच्या धक्क्यातून अजूनही इथले ग्रामस्थ जे आहेत
ते सावरायला तयार नाही, कारण आज देखील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे भूकंपाची ही गडद छाया इथल्या ग्रामस्थांच्या मनामध्ये कायम आहे. पुढे काय होईल हे कुणालाही सांगता येत नाही आहे. एकीकडे भूकंपाची दहशत आहे, तर दुसरीकडे बाजारपेठांमधल्या व्यवहारांवर देखील त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे, कारण ग्राहक कमी झाले आहेत, व्यवहार कमी झाला आहे. आणि त्यामुळे दुहेरी फटका सध्या बोरगावच्या ग्रामस्थांना या ठिकाणी भूकंपामुळे होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि या भूकंपाचा नवा हॉटस्पॉट ठरतोय तो सुरगाणा तालुक्यातील बोरगाव. या बोरगाव गावात मी आत्ता आहे. बोरगावची ही बाजारपेठ आहे. मागच्या काही दिवसांपासून केंद्रबिंदू जो आहे तो भूकंपाचा याच सगळ्या परिसरामध्ये असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत कधीच इथल्या ग्रामस्थांना भूकंप काय असतो हे देखील माहीत नव्हतं. मात्र आता दररोज 3 ते 4 वेळा, कधी दिवसा तर कधी रात्री देखील भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे प्रचंड दहशत सध्या इथल्या ग्रामस्थांमध्ये बघायला मिळते. शनिवारी जो भूकंप झालेला होता तो 4.3 रिश्टर स्केलचा होता, की ज्यामुळे या ठिकाणी या गावांमध्ये अनेक घरांना तडे गेले. अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर भांडे खाली पडत होते. नेमकं काय होतं हे कुणालाही समजत नव्हतं. प्रत्येकजण त्या रात्री आपल्या जीव मुठीत घेऊन घराच्या बाहेर पळत होता. संपूर्ण रात्र या ग्रामस्थांनी खरं तर घराबाहेरच जागून काढली. ताई, नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी रात्री 10 वाजता भूकंप झाला. काय झालं काय कळालंच नाही. इतके घरातले भांडे हलायचे, पलंग हलायला लागला, फॅन हलायला लागला. तेव्हा लहान मुलांना घेऊन आम्ही घराच्या बाहेर पडलो आणि आवाज आला, इतका जोरात आवाज होता तो की बस. काय झालं आम्हाला समजतच नव्हतं काय झालं. त्यामुळे जीव मुठीत धरून आम्ही पळालो बाहेर. त्यानंतर पण भूकंपाचे हो, सारखे जाणवत आहे. त्या दिवशी नंतर तो 10 नंतर झाला, नंतर अर्ध्या तासांनी परत सुरू झाला. तेव्हा पण तो पण चांगला होता. आता काय परिणाम? तुमचं दुकान आहे हे सगळं किराणा सामानाचं, काय एकूणच या सगळ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे परिणाम जाणवतो? हो, जाणवतोय ना. माणसं म्हणजे व्यवसायामध्ये बी सध्या मंदी चालू आहे आणि लोक प्रत्येक जीव असं रात्र झाली की आम्हाला जीव मुठीत धरून राहावं लागतं की कधी काय होईल आणि कधी काय नाही, असं होतंय. त्याच्यामुळं खूप जीव घाबरतो आमचा. या सगळ्या तुमच्या बोरगावमध्ये आजूबाजूच्या या आदिवासी पाड्यातून दररोज लोक खरेदीसाठी येत असतात. तुमचं त्यांच्याशी बोलणं होतं? हो, होतं. प्रत्येक जण सांगतं ना, आमच्या इथं झाला, आम्ही बाहेर पळालो, रात्रभर घरातच गेलो नाही, कधी भिंत पडेल का काय असं भीती वाटते. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये घबराट निर्माण झालेली आहे. या ताईंचं किराणा दुकान आहे बोरगावच्या मुख्य बाजारपेठेमध्ये. दादा, शनिवारी मोठा भूकंपाचा धक्का जाणवला होता, त्यानंतर सातत्याने धक्के जाणवत आहे. काय नेमकं मनामध्ये आता वातावरण आहे? काय नेमकं वाटतं? खरं सांगायचं गेलं तर एक 8-15 दिवसापासून इथे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि त्याचा असं काही नाही, वेळ नाही ठरलेली. तो भूकंपाचा धक्का केव्हाही जाणवतोय. त्याच्यामुळं केव्हा काय होईल असं काही सांगता येत नाही आहे. पण आता असं वाटतं एक आता ती सवय झाली. काही थोडे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि प्रशासनाकडून जी काही माहिती मिळाली त्याच्यावरून तरी असं जाणवत आहेत का हे फक्त सौम्य धक्के आहेत. त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही, त्यांनी सांगितल्यामुळं आम्हाला तरी आता असं वाटतं आहे का याची सवय करून घ्यावी लागेल. कारण ज्याप्रमाणे आत्तापर्यंत माहिती मिळाली की अति पावसाच्या प्रमाणामुळे हे सर्व काही जाणवतं आहे. पण आता हे शनिवारी सगळ्यात मोठा धक्का जाणवला, काही घरांना तडे त्या गेले. दिवशी तर जो धक्का जाणवला, मी साधारणपणे घरी होतो, जेवण वगैरे झालं आणि मी बेडवर बसलो असताना तो जो धक्का जाणवला तो आत्तापर्यंतचा तरी मला आठवतो तो सर्वात मोठा होता. कारण एक 5-6 सेकंद पूर्ण घर हलत होतं. अक्षरशः घरातल्या वस्तू खाली पडून आल्या होत्या आणि मी जेवण झाल्यानंतर बसलेलो असताना तो टेबलसुद्धा पूर्ण असं हलवलेल्यासारखं जाणवलं. म्हणजे त्यावेळेला काय करावं हे सुद्धा समजत नव्हतं. पण ती वेळ टळून गेली. त्याच्यानंतर पुन्हा काही जाणवलं नाही आणि आज सकाळीसुद्धा हा धक्का जाणवलेला आहे. दुकान आहे तुमचं या ठिकाणी, इथे काही नुकसान किंवा एकंदरीत इथे सगळ्या ग्रामीण भागातून दररोज लोक येतात, काय प्रत्येकाच्या मनात म्हणजे भावना आहे? नाही, थोडंसं तरी एक संशय म्हणजे भीतीचं थोडंसं वातावरण आहे.
पण जास्तही लोक घाबरलेले नाही आहेत, कारण नुकसान अजूनपर्यंत कुठं झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं लोक भीती बाळगून आहेत, पण निर्धास्त आहेत. हे सगळे व्यावसायिक आहेत. कुणाचं किराणा दुकान आहे, वेगवेगळ्या याचं दुकान आहे, मुख्य बाजारपेठ आहे ही. या ठिकाणी आपण अगदी सर्वसामान्य बोरगावकरांशी त्यांच्या भावना जाणून घेतोय. तुम्हाला भीती वाटत नाही का? आता इथे तुम्ही भाजी विकताय, भूकंपाचे धक्के जाणवत आहे. ते तर जाणवता येतच, पण त्याची भीती तर वाटते तर खरी आम्हाला. पण मग करायचं काय? त्याच्यात काही खुलासा असेल तेवढं करायचं, झालं तेवढं. जो मोठा धक्का जाणवला होता त्यावेळी काय झालं? त्यावेळेस तर आम्ही रात्रभर झोपलो नव्हतो. रात्रभर आम्ही जागीच होतो. आम्हाला म्हणजे झोप म्हणजे काय ते आम्हाला काही हेच नाही. रात्र रात्र आम्ही जागत राहतो. रात्रभर सारखे धक्के बसतच राहतात. आम्हाला काहीतरी त्याची जाणकारी आम्हाला हे होतेच सकाळपर्यंत. सकाळी पण तसंच राहतं. बरं, बाजारपेठेमध्ये आता तुम्ही इथे भाजी विकताय, फळं विकताय, बाजारपेठेमध्ये काय वातावरण आहे, काय परिस्थिती लोकांमध्ये? लोकांमध्ये तर सगळे घाबरले सारखेच आहेत. सगळे घाबरतातच. सगळे लोक घाबरूनच राहिलेत आजपर्यंत. हे बाजारपेठ आहे तुमची, रोज जेवढी लोक येतात तेवढी आता पण येतात की काही परिणाम झालाय? नाही, आता लोक कमी झाले, थोडे कमी झाले. पहिले यायचे बा, पण आता कमी होऊन गेले. हादरे बसत सुटले तिथे सगळे लोक घाबरूनच राहिलेत. असं आहे. म्हणजे बाजारपेठेवर पण परिणाम झाला? हो, बाजारपेठेवर पण परिणाम आहे. या ताई आहेत, यांचं या ठिकाणी हे फळं आणि भाजी त्या विकतात. हा सगळा बोरगावचा मुख्य बाजारपेठेचा परिसर आहे आणि हाच जो रस्ता आहे हा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडतो. कारण इथूनच पुढे जर आपण गेलो तर पुढे आपल्याला गुजरात राज्याची हद्द येते आणि पुढे गुजरात राज्य सुरू होतं, सापुतारा सुरू होतं. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात दररोज होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून जे धक्के जाणवत आहेत त्याचा परिणाम इथल्या बाजारपेठेवर देखील काही प्रमाणात जाणवतोय. कारण नागरिकांमध्ये, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण आहे. मावशी, भूकंपाचे धक्के जाणवले होते, हा, खूप काय नेमकं झालं होतं? खूप जाणवले धक्के. आणि शनिवारी तर एकदम जोरात धक्का बसला आणि भांडे बी असे खळखळले आणि भीतीला बी तिचा. इथे तुमचे दुकान आहे, सगळा बाजारपेठेचा परिसर आहे, इथे काही झालं होतं का? इथं नुसतं जोरात आवाज आलता मला. इथं भिंतीला एकदम जोरात कडकनी आवाज. मी एकदम उठली आणि बाजूला अशी उभी राहिली. आता इथे दुकान आहे तुमचं, तुम्ही इथे रोज व्यवसाय करता. काय भूकंपाच्या धक्क्यानंतर बाजारपेठेवर काय परिणाम झाला? मग ते असं माणूस घाबरून गेला ना जोरात असं. त्याच्यामुळे मग याच्यासारखं तर असं भीती वाटते बाबा. शनिवार तर एकदम जोरात बसला धक्का. म्हणजे हे जे आजूबाजूच्या गावातून, आदिवासी पाड्यावरून लोक रोज येतात, त्याच्यावर काय तुमच्या व्यवहारावर, बाजारपेठेवर काही परिणाम झाला? मग थोडं घाबरताना लोक असे. किती परिणाम झाला? खूप परिणाम झाला. खूप रोज बसून राहिले ना धक्के, आणि ते पण जोरात बसताना. त्याच्यात म्हणून आम्ही बाहेर पडतो व घरातून बाहेर जेवताना सुद्धा बाहेर निघतो. व्यवहार पण कमी झालेत का? हा, कमी झालेले आहेत ना. किती परिणाम झालाय? म्हणजे आधी किती होता, आता किती झाला? आणि पहिले जास्त होता, आता कमी झालं बाबा. जसे लोक थोडेसे हे झाले ना असं. इथल्या बाजारपेठेवर देखील या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय. कारण याआधी जितक्या संख्येने आजूबाजूच्या आदिवासी पाड्यांवरून, गावांमधून माणसं या ठिकाणी यायची आणि त्यामुळे ही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आजूबाजूची जेवढी गावं आहेत त्यांच्यासाठी बाजारात काही खरेदी करायची असेल तर त्यासाठी ही सगळ्यात मोठी या परिसरातली बाजारपेठ आहे. दादा, भूकंपाच्या धक्क्यानंतर काय परिणाम झाला आहे बाजारपेठेवर? बाजारपेठेवर खूप परिणाम झाला आहे सर. बरेच जणांना भीती येऊन गेली भूकंपामुळे. रोज सारखे हादरे होत राहत आहेत ना, त्या हिशोबाने. आपण पाहतोय की इथल्या प्रत्येक व्यक्तीशी, इथल्या दुकानदार असतील, व्यावसायिक असतील, प्रत्येकाशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या भावना, त्यांची आपबीती जाणून घेतोय. प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे. कधी पुन्हा भूकंप होईल हे कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे या बाजारपेठेमधले जे दैनंदिन व्यवहार आहे त्याच्यावर परिणाम झाला आहे. भूकंपाच्या धक्क्यातून अजूनही इथले ग्रामस्थ जे आहेत ते सावरायला तयार नाही. कारण आज देखील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे भूकंपाची ही गडद छाया इथल्या ग्रामस्थांच्या मनामध्ये कायम आहे.
पुढे काय होईल हे कुणालाही सांगता येत नाहीये. एकीकडे भूकंपाची दहशत आहे, तर दुसरीकडे बाजारपेठांमधल्या व्यवहारांवर देखील त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे, कारण ग्राहक कमी झाले आहेत, व्यवहार कमी झाला आहे. त्यामुळे दुहेरी फटका सध्या बोरगावच्या ग्रामस्थांना या ठिकाणी भूकंपामुळे होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. मागच्या 15 दिवसात नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आणि अन्य भागामध्ये जवळपास 45हून अधिक वेळा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि त्याच्या खुणा आता या सगळ्या परिसरामध्ये बघायला मिळतात. मी आत्ता सुरगाणा तालुक्यातल्या चिखली गावामध्ये आहे आणि चिखली गावाच्या बाजूचा हा डोंगर जो आहे, या ठिकाणी खरं तर इथल्या आदिवासी शेतकऱ्यांची शेती आहे. मात्र भूकंपामुळे हा डोंगर खचत चाललेला आहे. डोंगराला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. या भेगा किती मोठ्या आहे ह्या देखील मी तुम्हाला दाखवतो. मी आत्ता जिथे उभा आहे खरं तर त्याच्या मागे देखील एक मोठी भेग पूर्णपणे जमिनीला पडलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढे मग जमीन कशा पद्धतीने भेगा पडल्यानंतर खाली खचती आहे हे तुम्हाला मी दाखवतो. सुरुवातीला मी आत्ता जिथे उभा आहे हा जो खालचा पट्टा आहे हा खरं तर असा सलग पट्टा होता. मात्र भूकंपानंतर जमिनीला ज्या भेगा पडल्या आहेत त्यामुळे हा जो डोंगराचा भाग आहे हा भाग खचतोय आणि परिणामी आपण जर बघितलं तर आत्ता मी जिथे उभा आहे ही सुरुवातीची या जमिनीची लेवल होती. मात्र हा सगळा भाग जो आहे भेगा पडल्यानंतर पूर्णपणे खचला आणि या ठिकाणी खाली या ठिकाणी खचून आलेला आहे. ही झाली दुसरी लेयर. आता याच्या पुढे देखील जो डोंगराचा भाग होता तो देखील भेगा पडल्यानंतर पूर्णपणे खचून खाली आलेला आहे. त्यामुळे इथून जर आपण बघितलं तर वर डोंगराची लेवल आणि त्यानंतर मग डोंगर कशा पद्धतीने भेगा पडल्यानंतर खचून हळूहळू खाली सरकतोय हे या दृश्यांवरून तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे मी आत्ता जिथे उभा आहे खरं तर जमिनीची ही लेवल जी आहे ती या ठिकाणी वरपर्यंत हवी होती. मात्र ती कशा पद्धतीने भूकंपाच्या धक्क्यामुळे खचून खाली आली आहे हे या दृश्यांवरून दिसतंय. आणि त्यामुळे या परिसरातले जे आदिवासी शेतकरी आहेत की जे या ठिकाणी शेती करतात त्यांच्यामध्ये खरं तर सध्या भूकंपामुळे दहशतीचं वातावरण पसरलेलं आपल्याला बघायला मिळेल. हे बघा, हे आपण जर बघितलं तर हे बघा, ही संपूर्णपणे ह्या अशा भेगा ज्या आहेत त्या जमिनींना जात आहेत, तडे जात आहेत आणि डोंगराचा भूभाग जो आहे तो खचून मग खाली खाली सरकताना या ठिकाणी आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल. ज्यांची या ठिकाणी शेती आहे त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण डोंगराचा भूभाग ज्या पद्धतीने खचतोय त्यामुळे खाली खरं तर भात शेती आहे इथल्या भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांची. मात्र आता जो राडारोडावरून या ठिकाणी येतोय तो जर इथे बघितला तर संपूर्ण शेतामध्ये आता हा सगळा चिखल आणि राडारोडा त्या ठिकाणी जातोय आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांमध्ये देखील आपल्याला दहशतीचं भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे. दादा, तुमचं नाव काय? मधुकर काशीनाथ भोये. शेती तुमची आहे? हा, आमचीच आहे. किती वर्षापासून शेती करताय? आता इथं म्हणजे जठून लहान मी होतो तठून करतोय. पण मग हे पहिले दसले नसते, जेव्हा धक्का हे चालू झाले तेव्हाच हे दसले, म्हणजे यंदाच दसली आहे आताच. किती वेळा भूकंप झाला? तर ते आता नाही सांगता येत. ते आपल्याला किती म्हणजे आता तरी 10-12 धक्के झाले, त्याच्यातच हे खाली जाऊ राहिले. काय 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 होतंय नेमकं? असं जमिनीला पुरा हादरा बसत आहे आणि पुरा असा म्हणजे थोडा फक्त आयले असा झालता, भेगा पडल्या त्या आता जास्त तुटून खाली जाऊ राहिले. नेमका आता आपण जिथे उभा आहे हा. पहिले किती वरती होता? किती एवढे होते वर सपाट. अच्छा, इथं होता. हा, असं होतं. एवढा आता लगेच खाली बसून गेले ते. आता असं तुमची झालं. शेतीमध्ये सगळा राडारोडा जातो. हा, तेवढा भातामध्ये गेले ना ते सगळे. आता हे राहते का मग हे तेवढं भात सपाट होऊन जाते त्याचा बी सांगता येत नाही. हे कधी दर थांबत आहे आणि कधी दर नाही असं आहे. मग आता तुम्ही खाली जाताय का? कारण सगळी परिस्थिती एकदम हा, मग आम्हाला खालून जायच लागत आहे ना. मग त्याच्यामुळं मग काहीतरी पाहिजे बंदोबस्ती त्याचा असा. हे किती दिवसापासून हा? किती दिवसापासून होत आहे? तर पण मग ते आता किती दिवसापासून होतं ते नाही सांगता आपल्याला काही. तरी 15 दिवसाचे, हा 15 दिवस झाले असते, 10-15 दिवस झाले. म्हणजे हे पहिला पुरावरून आता पुरावरून खाली येऊ राहिलाय ना. ते पहिला थोडा फक्त असा होता भेगा पडेल, पण मग आता ना म्हणजे पुरा खाली बसत चाललंय ते. तुम्ही कुटुंबासकट इथे राहता, भीतीने वाटत? आता कुटुंबासाठी राहतोय पण मग
जेव्हा हे शेती कर आला तेव्हाच भीती वाटत आहे. मग ते आता काय हे शेत काय सोडून द्यायचं का? नाही सोडता येणार ना, कसा बी करून पण मग ते याच लागत आहे. बाबा किती दिवसापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहे आणि नेमकं या भेगा ज्या आहेत त्या कधी पडल्या आणि नेमकं काय झालं? 15 दिवस झाले, महिना होत आले त्याला. आता हे भेगा म्हणजे भूकंप होऊन म्हणजे भेगा पडल्या आणि त्याच्यामुळे हे पुरे ढसळून गेले खाली. आणि काही गरीब शेतकऱ्याची भाता लागेल आहे, काही नुकसान झाली, काही इकडे तिकडे. तुमची पण इथे शेती आहे का? आमची शेती वरती आहे, तिथे नाही काही? इकडे नाही काही. मग आता तुम्ही इथे काय गुरं चरायला आले? हा, तिकडे बैल आहेत वरती, बैल मी चारत होतो तिकडे. तेव्हा आता हे जमीन खचती आहे, भेगा पडताय, इथे भीती वाटत नाही तुम्हाला? भीती वाटते आम्हाला. रात्रीच्या दिवसाला लई भीती वाटते. रात्रीच्या दिवसाला जास्ती दणके बसतात. रानामानात राहिले ना आम्ही तेव्हा काही वाटत नाही आम्हाला. घरामध्ये राहिलं ना तर जास्ती भीती वाटते आम्हाला. त्याच्यामुळं ना आम्हाला तिथे थोडंसं धाक पडून गेले बुवा, कसं बुवा कोणत्या पद्धतीने जगायचं. उन्हाळा राहिला तर बाहेर माणूस झोपील, इकडे तिकडे झोपील, पण आता पावसाळ्याच्या दिवसाला कुठं झोपायचे असं आम्हाला ते दुरुस्ती पडून गेली आम्हाला. या भागातले हे सगळ्या आदिवासी ग्रामस्थांच्या या प्रतिक्रिया आहेत. मी आणखी थोडं दाखवायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी हा सगळा खरं तर राडारोडा आहे. हा या ठिकाणी वरून डोंगराचा भाग कोसळून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसेल. इथून ह्या ज्या जमिनीच्या भेगा आहे ह्या देखील आपण स्पष्टपणे बघू शकतो कशा पद्धतीने हे खडक हा डोंगर खचतोय. वर जर आपण बघितलं तर वर देखील आपल्याला अशाच पद्धतीने डोंगराला पडलेल्या भेगा आणि जे खडक या ठिकाणी खचून खाली येत आहेत. हे बघा, हे समोर ज्या आदिवासी महिला डोंगर चढताय त्या ठिकाणी देखील स्पष्टपणे आपल्याला या सगळ्या भेगा ज्या आहेत त्या पडलेल्या दिसतील आणि कशा पद्धतीने डोंगर हळूहळू खचून खाली येतोय हे देखील या सगळ्या दृश्यांवरून आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यामुळे भूकंपाच्या या सगळ्या खानाखुणा ज्या आहेत त्या आपल्याला सुरगाणा तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये बघायला मिळत आहेत. कुठे भिंतींना तडे गेलेत, कुठे जमिनींना तडे गेलेत. आता मी जिथे उभा आहे त्या ठिकाणी देखील बघितलं आपण तर समोर ही पूर्णपणे जमीन कशा पद्धतीने फाटली, अक्षरशः भेग किती मोठी आहे हे बघायला मिळेल. आणि याच सगळ्या खानाखुणा इथल्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्यामुळे इथल्या ग्रामस्थांमध्ये मागच्या काही दिवसांपासून भूकंपामुळे दहशतीचं वातावरण बघायला मिळतं आहे. अगदी रात्रीच्या वेळी घरामध्ये झोपताना देखील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन झोपत आहेत, कारण पुन्हा कधी भूकंप होईल आणि त्याने नेमकी काय हानी होईल हे कुणालाही सांगता येत नाही. आणि त्यामुळे ही भीतीची छाया इथल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळते आहे. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, चिखली, सुरगाणा, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.